आणि राज्यातली पर्यटन स्थळं फुलून गेली। महाबळेश्वर आणि लोणावळ्यासोबतच यंदा अहिल्यानगर कल्याण महामार्गावरील माळशेज घाटाचा सुद्धा ट्रेंड आहे। म्हणजे वीकेंडला हजारो पर्यटक इथं हजेरी लावतात। सगळे धबधबे अगदी वाहत आहेत। हिरवाई आणि धुक्यामुळे निसर्ग अधिकच खुललेला आहे। मुंबई पुण्यातनं पर्यटक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आणि अर्थात फोटोज घेण्यासाठी सुद्धा माळशेज घाटात पोहोचतात। आपण बघतोय की माळशेज घाटाचं सौंदर्य अधिकच खुलतं पावसाळ्याच्या दिवसांमध्ये। त्यामुळे यावेळी पावसाळी पर्यटन सुद्धा बहरलेलं आहे। धुक्याची दाट चादर माळशेज घाटावर पसरल्याचं बघायला मिळतोय। पर्यटकांची पावलं यंदा महाबळेश्वर लोणावळा खंडाळ्यासोबतच माळशेज घाटात सुद्धा वळलेली आहे। सोशल मीडियावर यंदा विशेष ट्रेंड होता माळशेज घाटाचा। अनेक व्हिडिओज तसे येत होते आणि त्यामुळेच यंदा पर्यटकांची इथे सुद्धा गर्दी झाल्याचं बघायला मिळतंय। छान पावसाळी वातावरणात इथे पर्यटक आनंद लुटतात या वातावरणाचा। आपण त्यामुळे पावसाळी पर्यटनाला पुन्हा एकदा सुगीचे दिवस आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय। अनेक मुंबई पुण्याकडचे पर्यटक यंदा माळशेज घाटात पोहोचलेले आहेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। आपण पाहतोय की शनिवारी रविवारी जो काही पाऊस बरसतोय इथे माळशेज घाटामध्ये, त्याच्यामुळे मोठं पर्यटन हे वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। वर्षा पर्यटनासाठी प्रत्येक पर्यटकाची पावलं ही सध्या माळशेज घाटाकडे वळताना दिसतात। एरवी आपण लोणावळा महाबळेश्वर अशी ठिकाणं ऐकतो, मात्र माळशेज घाटामध्ये सुद्धा सध्या विकेंडला मोठं पर्यटन वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। इकडे जर पाहिलं तर अशा पद्धतीने इथे पर्यटनामुळे मोठी गर्दी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आणि एकूणच जर आपण पाहिलं तर शनिवारी रविवारी जी गर्दी आहे ती इकडे माळशेज घाटात मोठ्या प्रमाणात होत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। गेल्या काही दिवसांमध्ये जो पाऊस नव्हता त्याच्यामुळे इथले जे काही स्टॉल्सवाले होते किंवा इथले जे आदिवासी स्थानिक रोजगार शोधणारे जे काही युवक आहेत त्यांना कुठेतरी हा जो पाऊस नव्हता त्याच्यामुळे चिंता सतावत होती। मात्र आता पाऊस झालाय आणि जे विकेंडला पर्यटन वाढले त्याच्यामुळे जो काही व्यवसाय आहे तो देखील भरभराटीस येतोय असं त्यांचं म्हणणं आहे। माझ्यासोबत इथलेच एक स्थानिक रोजगार असणारे व्यावसायिक आहेत। काय सांगाल की आता शनिवार रविवारी कशा पद्धतीने गर्दी आहे, काय परिस्थिती आहे? आता तरी सध्या सर चांगली गर्दी आहे। पर्यटक पण भरपूर आलेत। शनिवार रविवार म्हणजे मस्त गर्दी झालेली आहे। पण आता इथं जी गर्दी होते त्याच्यामुळे ट्रॅफिकची काही समस्या निर्माण नाही? ट्रॅफिकला थोडं होते अडचण, आपण म्हणजे पोलीस बंदोबस्त वगैरे दिलेले। पण आता हा जो रोजगार वाढलाय त्याच्यामुळे कुठेतरी समाधानी आहात की आता जो पाऊस पडतो तो असाच पडायला पाहिजे? असंच पडायला पाहिजे आणि रोजगार चालू आहे व्यवस्थित, नाही का? तर अशा प्रकारे या सगळ्या स्टॉल धारकांची, आदिवासी जे काही युवक आहेत इथले जे स्टॉल्स लावतात या वर्षा पर्यटनामध्ये, त्यांची भावना आहे। मात्र दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहिलं तर इथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांनी शिस्तीचं देखील पालन करणं तितकंच गरजेचं आहे। कारण या घाटामध्ये दरडी कोसळत असतात, त्यासोबतच जी काही ट्रॅफिक समस्या होते त्याच्यावर देखील पोलीस सातत्याने पेट्रोलिंग करतात। मात्र पर्यटकांनी देखील याची शिस्त पाळणं अत्यंत गरजेचं आहे। अविनाश पवार, NDTV मराठी, माळशेज घाट, पुणे।